Hello students, so welcome every one of you. I hope you are enjoying the lectures. Okay, सर्वांनी हे जे लेक्चर्स आहेत हे रिपीटेडली बघायचे आहेत. ओके, हा टॉपिक जरा वेगळा आहे, थोडा टफ आहे हा टॉपिक. ओके, बट हा टॉपिक जो आहे जर आपण रेग्युलरली प्रॅक्टिस जर आपण करत गेलो तर हा आपल्याला प्रॉपरली समजतो. ओके, कन्सेप्ट्स याचे लक्षात ठेवायचे आहे. कन्सेप्ट्स लक्षात राहिले तर आपल्याला कुठलाही टॉपिक हा टफ नसतो आणि काहीही आपल्याला कठीण इथे वाटणार नाही आहे. ओके, सो आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण कंप्लीट केलेला आहे न्यूक्लिक ॲसिड अँड न्यूक्लिओटाइड्स. आपण लास्ट लेक्चरमध्ये न्यूक्लिओटाइड्स, न्यूक्लिक ॲसिड, DNA, RNA, कन्फर्मेशन्स, आपण ऑल अबाउट द न्यूक्लिक ॲसिड आपण लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केलेलं आहे. आज आपण नेक्स्ट बायोमॉलिक्यूल स्टार्ट करणार आहोत अँड दॅट नेक्स्ट बायोमॉलिक्यूल इज अमिनो ॲसिड अँड प्रोटीन्स. नेक्स्ट बायोमॉलिक्यूल आहे अमिनो ॲसिड अँड प्रोटीन्स. Okay, next biomolecule is amino acid and proteins. Protein is one of the biomolecule. Molecule which is present in the living system, त्याला आपण बायोमॉलिक्यूल म्हणत असतो. मग आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहोत अमिनो ॲसिड अँड प्रोटीन्स. ओके, सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट पॉइंट, अमिनो ॲसिड. These amino are the building blocks. These amino acid are the building blocks of peptides and proteins. जसं की आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, न्यूक्लिक ॲसिड आहे तर न्यूक्लिक ॲसिडचा जो काही बिल्डिंग ब्लॉक आहे, मोनोमर आहे, दॅट वॉज द न्यूक्लिओटाइड. लाईक दॅट लाईकवाईज आपण कार्बोहायड्रेट्सबद्दल बघितलं होतं. ओके, पॉलीपेप्टाइड्स आहेत, कार्बोहायड्रेट्स आहेत. पॉलीकार्बोहायड्रेट्सचा मोनोमर होते शुगर, लिपिड्सचे मोनोमर होते फॅटी ॲसिड. लाईकवाईज अमिनो ॲसिड्स हे मोनोमर आहेत प्रोटीन्सचे. ओके, सो अमिनो ॲसिड्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ पेप्टाइड्स अँड द प्रोटीन्स. पेप्टाइड्स असतील, प्रोटीन्स असतील, त्यांचे हे काय आहे तर बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. म्हणजे वेन मेनी ऑफ द अमिनो ॲसिड्स कम टुगेदर अँड दे फॉर्म ए पर्टिक्युलर स्ट्रक्चर that is called as the proteins. Amino acid are organic compound containing both amino and acidic group. Amino acid काय आहे, एक बिल्डिंग ब्लॉक आहे. दे आर द मोनोमर्स ऑफ द प्रोटीन्स. ओके, आता अमिनो ॲसिड मध्ये काय असणार आहे? सो अमिनो ॲसिड आर दी ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे विच कंटेन्स बोथ अमिनो ग्रुप अँड द ॲसिडिक ग्रुप. ओके, अमिनो ग्रुप अँड ॲसिडिक ग्रुप दोघंही स्ट्रक्चरमध्ये प्रेझेंट असणार आहे, म्हणून आपण याला अमिनो ॲसिड म्हणणार आहे. ओके, लेट्स सी द स्ट्रक्चर. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ अमिनो ॲसिड. ओके, हे आहे अमिनो ॲसिडचं स्ट्रक्चर. इन दॅट अमिनो ग्रुप इज प्रेझेंट ऑन वन साइड, कार्बोक्झिलिक ग्रुप इज प्रेझेंट ऑन अनादर साइड. ओके, बोथ द ग्रुप्स आर प्रेझेंट. एकीकडे अमिनो ग्रुप प्रेझेंट आहे, अमिनो ग्रुप आहे, तर दुसरीकडे इथे कार्बोक्झिलिक ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, सो दोघंही ग्रुप इथे प्रेझेंट आहे, अमिनो ग्रुप अँड कार्बोक्झिलिक ग्रुप, बोथ द ग्रुप्स आर प्रेझेंट. ईच अमिनो ॲसिड कंटेन, प्रत्येक अमिनो ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये काय असणार आहे दादा? ईच अमिनो ॲसिड कंटेन सेंट्रल कार्बन ॲटम रिफर्ड टू ॲज सी अल्फा ॲटम. प्रत्येक अमिनो ॲसिडकडे सेंट्रल कार्बन ॲटम असणार आहे आणि त्या कार्बन ॲटमला आपण म्हणत असतो सी अल्फा कार्बन ॲटम. ओके, सी अल्फा कार्बन ॲटम. आता सी अल्फा काय असणार आहे? सी अल्फा असा कार्बन ॲटम असणार आहे. सी अल्फा ॲटम काय असणार आहे तर सी अल्फा एक असा ॲटम असणार आहे इन विच बोथ ॲसिडिक अँड अमिनो ग्रुप attached to same carbon atom. ओके, जेव्हा ॲसिडिक ग्रुप आणि अमिनो ग्रुप दोघंही एकाच कार्बन ॲटमला अटॅच असणार आहेत तेव्हा आपण त्या कार्बन ॲटमला आपण सी अल्फा ॲटम म्हणणार आहे. ओके, बोथ द ॲसिडिक ग्रुप, कार्बोक्झिलिक ग्रुप अँड अमिनो ग्रुप अटॅच टू द सेम कार्बन ॲटम, एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहेत तेव्हा आपण त्याला म्हणणार आहे सी अल्फा. ओके, सी अल्फा ॲटम. देन ईच अमिनो ॲसिड विल कंटेन अमिनो ग्रुप असणार आहे प्रत्येक अमिनो ॲसिडकडे. ईच अमिनो ॲसिड विल कंटेन कार्बोक्झिलिक ग्रुप असणार आहे, ॲसिडिक ग्रुप असणार आहे. साइड चेन आर
साईड चेन असणार आहे आर. ओके, अँड अकॉर्डिंग टू दिस साईड चेन, आर चेननुसारच इथे अमिनो ॲसिडचे डिफरंट टाईप्स होणार आहेत. ओके, जशी आर चेन व्हॅरी होते आहे तसेच इथे काय होणार आहे, अमिनो ॲसिडचे वेगवेगळे टाईप्स इथे होणार आहेत. अँड सिंगल हायड्रोजन ॲटम. ओके, आणि एका साईडला काय असणार आहे, सिंगल हायड्रोजन ॲटम. जेवढी ही आर चेन इथे व्हॅरी होणार आहे तेवढे इथे अमिनो ॲसिडचे टाईप्स हे पुढे पडत जाणार आहेत. Okay, so there are various types of the amino acid on the basis of the R chain, on the basis of their structure. Okay, on the basis of their structure R chain varies. R chain vary होणार आहे तसे त्यांचे वेगवेगळे टाइप्स अमिनो ॲसिडचे हे इथे होणार आहेत. Okay, so keep this in mind. Amino acid are the building blocks of the proteins. They are monomers of the protein. Amino acid contains both amino and the acidic group. C alpha atom काय असणार आहे, when both the acidic group and amino group attached to the same carbon atom, it is called as the C alpha. Okay, then each amino acid will contain carboxylic group, amino group, R side chain, hydrogen atom, and along with that each amino acid will contain central carbon atom C alpha. Okay, this is the properties of the every amino acid. प्रत्येक अमिनो ॲसिडच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला या 5 गोष्टी आपल्याला दिसणार आहेत. ओके, सो दॅट इज अबाउट दी बेसिक्स ऑफ अमिनो ॲसिड. ओके, विदिन बायोलॉजिकल सिस्टीम ओव्हर 500 अमिनो ॲसिड्स आर नोन. अगर आपण बायोलॉजिकल सिस्टीम आपण बघतो आहे तर बायोलॉजिकल सिस्टीममध्ये 500 पेक्षा जास्त अमिनो ॲसिड्स आपल्याला दिसतात. ओके, देअर आर व्हेरियस काइंड्स ऑफ द अमिनो ॲसिड्स विच वी कॅन सी इन द बायोलॉजिकल सिस्टीम. But out of that 500 amino acids, out of the various amino acids, only 20 amino acids are the standard amino acid. Okay, 20 amino acid are the standard amino acid. Okay, एवढ्या 500 amino acids मधले फक्त जे 20 amino acids आहेत ते आहे standard amino acid. आता standard amino acid काय असणार आहे, standard amino acid इथे काय असणार आहे. So amino acid which are incorporated in proteins, which are used during protein synthesis, translation मध्ये जे अमिनो ॲसिड्स यूज केले जातात, okay, which are involved in the protein synthesis, those amino acids are called as the standard amino acids. Okay, the amino acids which are incorporated in protein synthesis, which are involved in protein synthesis or translation, they are called as the standard amino acid. Okay, now 20 or 22 are incorporated in protein. 20 किंवा 22 अमिनो ॲसिड्स असतात ते जनरली प्रोटीन्समध्ये इन्कॉर्पोरेट केलेले असतात. स्टँडर्ड अमिनो ॲसिड आर पार्ट ऑफ प्रोटीन ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस और ट्रान्सलेशन. ॲज वी डिस्कस, स्टँडर्ड अमिनो ॲसिड आपण कोणाला म्हणणार आहे, सो स्टँडर्ड अमिनो ॲसिड्स आर दोज अमिनो ॲसिड्स विच आर इन्वॉल्व्ड इन द प्रोटीन सिंथेसिस. ओके, विच आर इन्वॉल्व्ड इन द प्रोटीन सिंथेसिस. Then alpha amino acid, as we have discussed in the last slide, both amino group and acidic group attached to same carbon atom. Okay, जेव्हा amino group and acidic group दोघंही एकाच कार्बन ॲटमला अटॅच असतील तेव्हा आपण टर्म तिथे यूज करणार आहे अल्फा अमिनो ॲसिड. ओके, ॲट दॅट टाइम वी यूज द टर्म अल्फा अमिनो ॲसिड. Then stereoisomerism, new term is here, that is stereoisomerism. स्टेरिओ आयसोमेरिझम काय असणार आहे. ओके, स्टेरिओ आयसोमेरिझम ही एक नवीन टर्म इथे आपण बघतो आहे, ही काय असणार आहे. ओके, स्टेरिओ आयसोमेरिझम ही आपण नवीन टर्म इथे बघतो आहे, ही आता इथे काय असणार आहे. स्टेरिओ आयसोमेरिझम, बिफोर डिरेक्टली गोइंग टू स्टेरिओ आयसोमेरिझम, फर्स्ट वी मस्ट नो व्हॉट इज मीन बाय कायरल कार्बन. ओके, आपण स्टेरिओ आयसोमेरिझमला आपण डायरेक्ट जाण्यापेक्षा आपण आधी कायरल कार्बन्स काय असतात आपण ते बघूया की कायरल कार्बन्स इथे काय असणार आहेत. तर कायरल कार्बन, कायरल ॲटम्स असे काही असणार आहे इन विच सेंट्रल कार्बन ॲटम सी अल्फा ॲटमला जेही ग्रुप्स अटॅच होणार आहेत. ओके, ऑल द 4 ग्रुप्स अटॅच टू द सेंट्रल कार्बन ॲटम आर डिफरंट. ओके, लाईक A, B, C, D. All the groups attached to the central carbon atom are different. All the groups attached to central carbon atom are different. हे सर्व ग्रुप कसे असणार आहेत, इथे डिफरंट असणार आहेत.
ओके, देअरफॉर दॅट कार्बन इज कॉल्ड ॲज दी कायरल कार्बन. आपण त्या कार्बनला इथे म्हणणार आहे कायरल कार्बन. ओके, नाऊ आपल्याकडे 20 स्टँडर्ड अमिनो ॲसिड्स आहेत. वी हॅव 20 स्टँडर्ड अमिनो ॲसिड. ओके, 20 स्टँडर्ड अमिनो ॲसिड वी हॅव. फ्रॉम द 20 अमिनो ॲसिड 19 अमिनो ॲसिड्स हॅव कायरल कार्बन. ओके, 19 असे काही अमिनो ॲसिड आहे ज्यांच्याकडे कायरल कार्बन आहे, एक्सेप्ट 1. ऑल दी अमिनो ॲसिड्स हॅव कायरल कार्बन, हॅव कायरल कार्बन एक्सेप्ट 1. ओके, एक्सेप्ट 1, एक्सेप्ट 1. ओके, आता हे स्टेरिओ आयसोमेरिझम्स काय असणार आहेत. ओके, ज्या अमिनो ॲसिडकडे कायरल कार्बन आहेत, ओके, ज्या अमिनो ॲसिडकडे कायरल कार्बन आहेत, दे कॅन हॅव देअर स्टेरिओ आयसोमर्स, दे कॅन हॅव देअर एनान्शिओमर्स, दे कॅन हॅव देअर एनान्शिओमर्स, दे कॅन हॅव देअर स्टेरिओ आयसोमेरिस, स्टेरिओ आयसोमर्स. ओके, त्यांचे स्टेरिओ आयसोमर्स पॉसिबल असतात. जेवढे कायरल कार्बन आहेत तेवढे त्यांचे त्या मल्टिप्लिकेशनमध्ये त्यांचे जे काही स्टेरिओ आयसोमर्स आहेत ते तिथे पॉसिबल असणार आहेत. ओके, सो ज्या अमिनो ॲसिडकडे कायरल कार्बन हा प्रेझेंट आहे त्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला स्टेरिओ आयसोमेरिझम हे आपल्याला बघायला मिळत असतं. तिथे स्टेरिओ आयसोमर्स हे आपल्याला बघायला मिळत असतात. नाव अमिनो ॲसिड विथ threonine and isoleucine have 2 chiral centers and 4 stereoisomerism. आता आपल्याकडे 20 अमिनो ॲसिड्स आहेत. स्टँडर्ड अमिनो ॲसिड्स आपल्याकडे किती आहेत? स्टँडर्ड अमिनो ॲसिड आर दी 20. ओके, आय विल राईट इन शॉर्ट फॉर्म AA. स्टँडर्ड अमिनो ॲसिड आर 20. वी हॅव फ्रॉम दॅट one amino acid, that means one amino acid, that is glycine, is achiral. Glycine don't have any chiral carbon. Okay, glycine कडे कुठलाही chiral carbon नाही आहे. Glycine is achiral. Rest of the 17 amino acid have, rest of the 19 amino acid have 1 or 2 chiral carbon, or 2 chiral carbon. Okay, 1 or 2 chiral carbon आहेत. फ्रॉम दॅट 2 अमिनो ॲसिड्स आर देअर. त्यातले 2 अमिनो ॲसिड आहेत थ्रेओनिन अँड आयसोल्युसिन. 2 अमिनो ॲसिड आहेत यातले. पहिला आहे थ्रेओनिन अँड सेकंड वन इज द आयसोल्युसिन. ओके, आपण जेव्हा क्लासिफिकेशन बघू तेव्हा हे अजून क्लिअर होणार आहे. ठीक आहे, थ्रेओनिन अँड आयसोल्युसिन असे 2 अमिनो ॲसिड आहे ज्यांच्याकडे 2 कायरल कार्बन्स आहेत. दे हॅव 2 कायरल कार्बन्स, दे हॅव 2 कायरल सेंटर्स अँड दे हॅव 4 स्टेरिओ आयसोमर्स. दे हॅव 4 स्टेरिओ आयसोमर्स. त्यांच्याकडे 4 स्टेरिओ आयसोमर्स तिथे आहेत. ओके, आता हे कायरल कार्बन आणि स्टेरिओ आयसोमर्स आपण हे कसे डिसाईड करणार आहेत. ओके, सो लेट्स सी डायग्राम्स फर्स्ट. आता आपल्याला कायरल कार्बन किंवा स्टेरिओ आयसोमर्स आपल्याला डिसाईड करायचे आहेत. कायरल कार्बन कसे असणार आहेत, कायरल कार्बन आपण कसे डिटरमाइन करणार आहेत. सो दिस एक्झाम्पल वी हॅव सीन इन कार्बोहायड्रेट्स ऑल्सो. ओके, फॉर दिस आय हॅव टेकन दिस एक्झाम्पल अगेन. ओके, ग्लिसरॉल्डिहाइडचं एक्झाम्पल आपण कार्बोहायड्रेट्समध्ये घेतलं होतं. आता इथे काय आहे, OH group, bulky group is on the right side. When bulky group is present on the right side of the structure, that structure is called as the dextro. Okay, D-glyceraldehyde. Okay, that called as the D or plus structure. Okay, then when bulky group is present on the left side, जेव्हा बल्की ग्रुप हा लेफ्ट साईडला प्रेझेंट आहे और जो मेन फंक्शनल ग्रुप आहे हा लेफ्ट साईडला जेव्हा प्रेझेंट आहे तेव्हा त्या स्ट्रक्चरला आपण म्हणणार आहे L और मायनस. यू कॅन से डेक्स्ट्रो रोटेटरी, लिबो रोटेटरी. ठीक आहे, लाइकवाइज अबाउट अमिनो ॲसिड. ओके, when bulky group is present on the right side, that means amino group is present on the right side, that structure is called as the D amino acid. And when bulky group is present on the left side, that structure is called as the L amino acid.
ओके, आता हे कायरल आहेत का सगळे, तर येस सर्व कायरल आहेत, म्हणून इथे स्टेरिओ आयसोमर्स हे पॉसिबल आहे. कायरल आहेत, सी अल्फा आहे, या सी अल्फाला एकीकडून H अटॅच आहे, एकीकडून R, अमिनो ग्रुप अँड ॲसिडिक ग्रुप. ऑल द ग्रुप्स अटॅच टू द सेंट्रल कार्बन ॲटम आर डिफरंट. ओके, देअरफॉर स्टेरिओ आयसोमर्स आर पॉसिबल. ज्या स्ट्रक्चरमध्ये कायरल कार्बन्स असतील तिथेच स्टेरिओ आयसोमर्स हे पॉसिबल असणार आहेत. ओके, दॅट यू हॅव टू कीप इन माइंड. फॉर्म्युला फॉर स्टेरिओ आयसोमर. आता फॉर्म्युला काय आहे, जर आपल्याला स्टेरिओ आयसोमर्स आपल्याला एक्झाममध्ये कॅल्क्युलेट करायला आले तर आपण कसे कॅल्क्युलेट करणार आहे. सो फॉर्म्युला इज 2n, वेअर n इज इक्वल टू कायरल कार्बन, नंबर ऑफ कायरल कार्बन. ओके, n इज इक्वल टू नंबर ऑफ कायरल कार्बन. Rest of 17 amino acid have 1 chiral carbon and 2 स्टेरिओ आयसोमर. बाकीचे जे 17 अमिनो ॲसिड्स आहेत त्यापैकी प्रत्येकाकडे 1 कायरल कार्बन आहे आणि 2 काय आहे तर स्टेरिओ आयसोमर्स आहेत. रेस्ट ऑफ 17 अमिनो ॲसिड कसं काय आहे, एक फर्स्ट अमिनो ॲसिड दॅट इज ग्लायसिन इज ए कायरल इन नेचर. ओके, अँड दिस इज द फर्स्ट अमिनो ॲसिड. Second amino acid isoleucine and third one is the threonine. Isoleucine and threonine have 2 chiral carbon and 4 stereoisomers. ओके, 4 स्टेरिओआयसोमर्स इथे असणार आहेत. ठीक आहे. सो रेस्ट ऑफ 17 अमिनो ॲसिड, जे बाकीचे 17 अमिनो ॲसिड्स आहे दे हॅव 1 कायरल कार्बन अँड 2 स्टेरिओआयसोमर्स. ओके, वी कॅन कॅल्क्युलेट दिस फ्रॉम फॉर्म्युला ऑल्सो. 2:1 is equal to 2 stereoisomer. 2:2 is equal to 4 stereoisomers. Okay, that we can calculate from the formula. D form of sugar and L form of amino acid are common. Okay, L form of amino acid are more stable. L form of amino acid are more stable. Okay, L form of amino acid are more stable. D form of amino acid are very rare. Okay, जे D form of amino acids असतात ते फार रेअर असतात. D form of amino acid are very rare, but D form of amino acid are present in the cell wall of bacteria. ओके, जेव्हा आपण सेल वॉल पेप्टिडोग्लायकॅनचं कंपोजिशन आपण बघतो त्यात 4 अमिनो ॲसिड्स असतात. ओके, तिथे डी ॲलानिन असतो. तर सेल वॉल ऑफ बॅक्टेरिया that contains the D form of amino acid. Otherwise, everywhere L form of amino acid is present. Okay, L form of amino acids are more stable as compared to D form of amino acid. Okay, and reversely, in compared to that, D form of sugar are more stable. D form of sugar are more common as compared to the L form of sugar. ओके, सो हे लक्षात ठेवायचं आहे. डी फॉर्म ऑफ शुगर या जास्त कॉमन असतात ॲज कम्पेअर टू दी एल फॉर्म ऑफ शुगर. ओके, दॅट इज अबाउट दी स्टेरिओ आयसोमर्स. नेक्स्ट पॉईंट इज आफ्टर द स्टेरिओ आयसोमर्स. आता आपण स्टेरिओ आयसोमर्स बघितले. 2:n हा त्याचा फॉर्म्युला आहे. ओके, स्टेरिओ आयसोमर्स कसे डिटरमाइन करणार आहेत आपण अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ कायरल कार्बन. ठीक आहे, एक अमिनो ॲसिड आहे ग्लायसिन दॅट इज ए कायरल नॉन कायरल, वेअर ॲज 2 अमिनो ॲसिड्स आर हॅव्हिंग 2 कायरल कार्बन्स अँड 4 स्टेरिओ आयसोमर्स. कोणते आहेत ते 2 अमिनो ॲसिड्स, तर ते आहेत आयसोल्युसिन अँड थ्रेओनिन. ओके, रेस्ट ऑफ 17 अमिनो ॲसिड हॅव 1 कायरल कार्बन अँड 2 स्टेरिओ आयसोमर्स. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, इथपर्यंत जर क्लिअर असेल तर आपण नेक्स्ट पॉईंट पुढे बघूया अँड दॅट इज द झ्विटर आयन. नेक्स्ट पॉईंट आहे झ्विटर आयन. झ्विटर आयन काय आहे तर मॉलिक्यूल विच हॅविंग द झिरो चार्ज. Molecules which bear both positive and negative charge but net charge is 0 is called as the Zwitter ion.
ओके, जेव्हा मॉलिक्यूलकडे पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह बोथ चार्ज, ओके, both charges are present and positive negative can counteract each other, okay, can counterbalance each other. Therefore when both the charges are present in equal amount, positive and negative both the charges are present but net charge is zero, that concept is known as the Zwitter ion. त्या कन्सेप्टला आपण म्हणत असतो झ्विटर आयन. मग आता झ्विटर आयन हे स्ट्रक्चर आपल्याला केव्हा मिळणार आहे? सो झ्विटर आयन काय आहे आणि हे स्ट्रक्चर केव्हा मिळणार आहे? फॉर एक्झाम्पल आता हे झ्विटर आयनचं स्ट्रक्चर आहे. दिस इज द pH7. pH7 ॲज वी नो इट इज द न्यूट्रल pH. ॲट न्यूट्रल pH the structure have both carboxylic group and the amino group and the net charge is 0. net charge काय आहे इथे? 0 आहे. both amino group and carboxylic group are present. Negative and positive charge are counterbalanced by each other. Okay, therefore charge is 0. Okay, as we come to the low pH, जर आपण pH कमी केला, solubility in water increases. Okay, first of all what change will be there? Solubility in water will increase. Okay, here at pH 0 at Zwitter ion stage, least solubility, okay, there will be least solubility, whereas as we go to the higher pH, solubility will increase. Solubility will always increase. Solubility increases. Okay, so as we go from Zwitter ion zero charge stage to the low pH or high pH, the solubility increases. At the pH 7 or at the 0 charge, there will be least solubility. ओके, तिथे सोल्युबिलिटी काय असणार आहे? लिस्ट असणार आहे. मग आता आपण जर pH कमी केला, इफ वी लोअर द pH, ओके, जर आपण pH कमी केलेला आहे, सगळ्यात आधी काय होणार आहे? इथे प्रोटोनेशन होणार आहे. प्रोटोनेशन ॲट कार्बोक्झिलिक ग्रुप. प्रोटोनेशन ॲट कार्बोक्झिलिक ग्रुप अँड प्रोटोनेशन झाल्यामुळे इथे काय होणार आहे? इथला निगेटिव्ह चार्ज हा रिमूव्ह होणार आहे अँड देअर विल बी दी पॉझिटिव्ह चार्ज. कोणता चार्ज येणार आहे इथे? पॉझिटिव्ह चार्ज इथे येणार आहे. ओके, देअर विल बी पॉझिटिव्ह चार्ज. ॲज वी गो टू द हायर pH, जर आपण हायर pH कडे गेलो, ओके, इथे आपल्याकडे pH 0 आहे. जर आपण pH वाढवला, आपण pH वाढवतो आहे, हायर pH करतो आहे. हायर pHच्या वेळेस काय होणार आहे? इथे डिप्रोटोनेशन होणार आहे. okay, deprotonation. For example, this is the stage where pH is 7. okay, both charges are present, positive and negative both charges are present. दोघही चार्जेस इथे प्रेझेंट आहेत. ओके, जसं आपण pH वाढवला, जसं आपण pH वाढवतो आहे, तसं इथे काय होणार आहे? हा जो अमोनियम आयन, ओके, अमोनियाचा अमायनो जो ग्रुप आहे, तर त्याचं इथे काय होणार आहे? डिप्रोटोनेशन होणार आहे. and due to deprotonation there will be one negative charge. तिथे एक निगेटिव्ह चार्ज तिथे येणार आहे. ओके, एक निगेटिव्ह चार्ज तिथे असणार आहे. ठीक आहे. सो आपण जसा pH कमी करतो आहे तसा तिथे पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे, प्रोटोनेशन होणार आहे अँड सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे. ओके, जसं आपण pH वाढवतो आहे, ओके, जसं आपण pH इन्क्रीज करतो आहे, ओके, जसं आपण pH इन्क्रीज करतो आहे तसं काय होणार आहे? इथे सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार आहे. डिप्रोटोनेशन ॲट दी अमिनो ग्रुप अँड देअर विल बी निगेटिव्ह चार्ज. ओके, तिथे निगेटिव्ह चार्ज हा तिथे येणार आहे. जो ॲज वी लो द pH, ॲज वी कम टू द लोअर pH, solubility increases and there will be protonation and charge will be positive. Whereas as we go to the higher pH, there the solubility will always increase, then deprotonation at amino group and charge will be 0. तिथे चार्ज कोणता असणार आहे? तर 0 चार्ज तिथे असणार आहे. ओके, दॅट इज अबाउट द झ्विटर आयन. झ्विटर आयन अशी स्टेज असते जेव्हा पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्जेस बोथ आर प्रेझेंट. ओके, वेन बोथ द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज बोथ आर द प्रेझेंट
अँड नेट चार्ज काय असणार आहे तिथे, तर 0 असणार आहे. तिथे नेट चार्ज आहे 0 आणि पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस बोथ आर काउंटर बॅलेन्स्ड बाय इच अदर. दॅट इज कॉल्ड ॲज दी झ्विटर आयन. ओके, त्याला आपण म्हणत असतो झ्विटर आयन. ओके, सो दॅट इज अबाउट दी झ्विटर आयन. आफ्टर द झ्विटर आयन, ओके, आता आपल्याला जर झ्विटर आयन ही कन्सेप्ट जर आपल्याला कळाली असेल की झ्विटर आयन असेल तर नेट चार्ज हा 0 असणार आहे अँड पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह चार्ज आर काउंटर बॅलेन्स्ड बाय इच अदर. ही कन्सेप्ट जर आपल्याला कळाली असेल तर आपल्याला आयसो इलेक्ट्रिक पॉईंट ही कन्सेप्ट आपल्याला आरामात कळणार आहे. ओके, आता आयसो इलेक्ट्रिक पॉईंट ही कन्सेप्ट काय आहे, pH वेअर नेट चार्ज ऑन मॉलिक्यूल इज 0. असा pH जेव्हा नेट चार्ज हा मॉलिक्यूलवरचा 0 असतो, मग तो pH 7च आहे असं नाही आहे. ओके, एनी pH कॅन बी देअर. एनी pH ॲट विच द नेट चार्ज ऑन द मॉलिक्यूल इज 0. तो कुठलाही pH असेल, ॲसिडिक अमिनो ॲसिडचा असेल, बेसिक अमिनो ॲसिडचा असेल. ओके, बट ॲट दॅट पॉईंट द द चार्ज इज 0. That pH is known as the PI. Okay, that pH is known as the PI. The positive charge of NH3 is counterbalanced by negative charge of carboxylic group. Counterbalance कसं काय होणार आहे हे, तर अमिनो ग्रुपचा पॉझिटिव्ह चार्ज अँड कार्बोक्सिलिक ग्रुपचा निगेटिव्ह चार्ज. ओके, हे काय करणार आहे ते काउंटर बॅलेन्सिंगचं काम इथे करत असतात. pH is equal to PI. नेट चार्ज इज 0. नेट चार्ज काय असणार आहे 0. जसं आपण लास्ट स्लाइडमध्ये बघितलं, सोल्युबिलिटी इथे काय होती मिनिमम और यू कॅन से लिस्ट सोल्युबिलिटी विल बी देअर अँड नो इलेक्ट्रोफोरेटिक मोबिलिटी. जर चार्जच नाही आहे तर तो कुठल्याही चार्जकडे मायग्रेट करणार आहे का, जर तो स्वतःच न्यूट्रल आहे. ओके, हे जर इथे आहे स्वतःच न्यूट्रल आहे आणि इकडे आपण पॉझिटिव्ह चार्ज टाकले, इकडे आपण निगेटिव्ह चार्ज टाकले आहे, कुठल्याही चार्जकडे तो अट्रॅक्ट होणार आहे का, तर नाही. जर स्वतःचा चार्ज न्यूट्रल आहे तर तो कुठल्याही चार्जकडे, या चार्जकडे किंवा या चार्जकडे कुठेही तो अट्रॅक्ट होणार नाही आहे. ओके, देअरफॉर देअर विल बी नो इलेक्ट्रोफोरेटिक मोबिलिटी. तिथे इलेक्ट्रोफोरेटिक मोबिलिटी ही नसणार आहे और 0 असणार आहे. ओके, दिस इज द फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन, व्हेन pH इज लेस दॅन PI. ओके, आता pH आणि PI मधला फरक कळाला आहे. pH म्हणजे काय आहे, कुठलाही pH ज्या सोल्युशनला ज्या pHला आपण आपलं सोल्युशन ठेवलेलं आहे. आणि PI म्हणजे असा पॉईंट जिथे नेट चार्ज 0 आहे त्या मॉलिक्यूलचा, नेट चार्ज त्या सोल्युशनचा 0 आहे. ओके, दॅट इज द PI. नाउ द कंडिशन इज pH इज लेस दॅन PI. जो आपला pH आहे तो PI पेक्षा कमी आहे. PI जास्त आहे आणि pH कमी आहे. pH कमी आहे म्हणजे इथे काय आहे, मोर H+ आयन. मोर H+ आयन, pH कमी आहे म्हणजे इथे काय होणार आहे, प्रोटोनेशन होणार आहे. मोर H+ आयन इन सराउंडिंग ॲट लो pH. कमी pH वर इथे काय होणार आहे, मोर H+ आयन होणार आहे अँड दॅट विल बी लीड टू दी प्रोटोनेशन. तिथे काय होणार आहे, प्रोटोनेशन होणार आहे. प्रोटॉन्स ॲड तिथे होणार आहे. दॅट विल लीड टू दी प्रोटोनेशन. Introduces positive charge on molecule. That will introduce a positive charge on molecule. जसं आपण लास्ट स्लाइडमध्ये बघितलं होतं की पॉझिटिव्ह चार्ज मॉलिक्युलवर कसा येतो, जसा pH कमी होतो आहे तसा कार्बोक्सिलिक ग्रुप काय होणार आहे, कार्बोक्सिलिक ग्रुपचा हायड्रोजन हा प्रोटोनेट होऊन जाणार आहे आणि तिथे पॉझिटिव्ह चार्ज येणार आहे. ओके, सो when pH is less than PI, at a low pH, more H+ ion in the surrounding and protonation will be there. Due to protonation, overall charge on the molecule will be plus. Positive charge will be there. Okay, that is the second condition. Third condition, when pH is greater than PI. जेव्हा pH हा PI पेक्षा जास्त आहे. Okay, when pH is greater than PI. pH जास्त आहे म्हणजे इथे काय आहे, इट इज अबाव द 7. ॲट हायर pH देअर विल बी डीप्रोटोनेशन विच विल इंडिकेट निगेटिव्ह चार्ज. ओके, दॅट विल इंडिकेट दी निगेटिव्ह चार्ज ॲट हायर pH. ॲट हायर pH काय होणार आहे, अमिनो ग्रुप डीप्रोटोनेट होणार आहे. अमिनो ग्रुप डीप्रोटोनेट झाला, निगेटिव्ह चार्ज विल बी देअर अँड डीप्रोटोनेशन. ओके, अँड देअर विल बी सोल्युबिलिटी विल इन्क्रीज. Okay, solubility increases.
solubility you can say maximum and electrophoretic mobility will be there. आता इथे जर निगेटिव्ह चार्ज येणार आहे तर हे निगेटिव्ह चार्ज, इथे जर निगेटिव्ह चार्ज आहे दे विल मायग्रेट टुवर्ड्स दी पॉझिटिव्ह चार्ज. ओके, देअरफॉर electrophoretic mobility will be there. ओके, सो दॅट इज अबाउट द आयसोइलेक्ट्रिक पॉइंट. आयसोइलेक्ट्रिक पॉइंट काय आहे? ओके, आयसोइलेक्ट्रिक पॉइंट कळतो आहे. ओके, वेन नेट चार्ज ऑन द मॉलिक्यूल इज झिरो. नेट चार्ज ऑन द मॉलिक्यूल इज झिरो. पॉझिटिव्ह चार्ज इज काउंटर बॅलन्स्ड बाय द निगेटिव्ह चार्ज. ओके, देन PI PH दोघांमधला डिफरन्स व्यवस्थित बघायचा आहे. ओके, वेन PH इज इक्वल टू PI, वेन PH इज इक्वल टू PI, जेव्हा PI आणि PH आपल्याकडचा सेम आहे दॅट मीन्स देअर इज नेट चार्ज इज झिरो, सोल्युबिलिटी विल बी मिनिमम. नेट चार्ज झिरो आहे. वेन PH इज लेस दॅन PI, PH हा कमी आहे PI पेक्षा, प्रोटोनेशन होणार आहे. ओके, अँड पॉझिटिव्ह चार्ज विल बी देअर. वेन PH विल बी ग्रेटर दॅन PI, PH हा PI पेक्षा जास्त आहे. ओके, जर मी pH वाढवला आहे जर मी pH वाढवला आहे सोल्युशनचा आणि PI किती आहे? PI म्हणजे काय आहे बघा, PI म्हणजे फॉर एक्झाम्पल 7 pHला याच्याकडे 0 चार्ज आहे. बरोबर आहे, 7 pHला एका मॉलिक्यूलकडे 0 चार्ज आहे आणि आपण जर pH वाढवतो आहे. ओके, जर pH वाढवला आहे अप टू द 11 pH वाढवला आहे, अप टू द 11 pH वाढवला आहे, मग तिथे काय होणार आहे? डिप्रोटोनेशन होणार आहे. ओके, डिप्रोटोनेशन होणार आहे, तिथे डिप्रोटोनेशन होणार आहे म्हणजे त्याचे प्रोटॉन्स जे आहे आता तिथे ते रिमूव्ह व्हायला स्टार्ट होणार आहेत. ओके, सो जेव्हा PI पेक्षा जास्त pH असेल तेव्हा तिथे डिप्रोटोनेशन हे होत असतं. ओके, ॲट दॅट टाइम देअर विल बी डिप्रोटोनेशन. सो या 3 कंडिशन्स कधीही लक्षात घ्यायच्या. या 3 कंडिशन्सवर तुम्हाला खूप सारे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येत असतात. ओके, या 3 कंडिशन्स प्रॉपरली लक्षात ठेवायच्या आहेत. दॅट इज अबाउट दी PI. ओके, नेक्स्ट पॉइंट इज दी आयसोइलेक्ट्रिक प्रेसिपिटेशन. आयसोइलेक्ट्रिक प्रेसिपिटेशन काय आहे? आयसोइलेक्ट्रिक precipitation, that means solubility of molecule is minimum at its PI, thus it has to get precipitated. ओके, जे PI या पॉईंटला त्या मॉलिक्यूलची सोल्युबिलिटी ही लिस्ट असणार आहे. ओके, विल बी मिनिमम ॲट द PI पॉईंट, देअरफॉर इट हॅज टू गेट प्रेसिपिटेटेड. त्याचं प्रेसिपिटेशन होणं तिथे गरजेचं असणार आहे. ओके, आता आपल्याला जर आयसोइलेक्ट्रिक पॉईंट काढायचा आहे, ओके, हे जर कॅल्क्युलेट करायचं आहे, तुम्हाला यावर एक्झाममध्ये खूप सारे क्वेश्चन्स येत असतात. सो हे केअरफुली ऐकायचं आहे. ओके, PI आपल्याला आयसोइलेक्ट्रिक पॉईंट एखाद्या अमिनो ॲसिडचा एखाद्या मॉलिक्यूलचा काढायचा आहे. ओके, सो त्यासाठी फॉर्म्युला त्यांनी दिलेला आहे PI इज इक्वल टू PK1 प्लस PK2 डिवाइडेड बाय 2. Okay, this is the formula to calculate the isoelectric point. Okay, so now let's see what is the question. PK1 of alpha carboxylic group is 2.4 and PK2 of alpha amino group is 9.8. Okay, आता PK1 काय दिलेला आहे? PK1 of alpha carboxylic group. आधी आपण व्हॅल्यूज पुट करून घ्यायच्या. PK2 of alpha amino group divided by 2 is equal to 2.4 plus 9.8 divided by 2. आता किती येणार आहे हे आन्सर? 2.4 प्लस 9.8 डिवायडेड बाय 2. हे आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे, हे बघायचं आहे किती येणार आहे. ओके, हे कॅल्क्युलेट करायचं आहे आणि बघायचं आहे किती येणार आहे. दॅट आन्सर विल बी, जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर ते आन्सर आपल्याला 6.1च्या नियर बाय मिळणार आहे. ओके, 6.1च्या नियर बाय मिळणार आहे. लाईक दॅट 12.2 डिवायडेड बाय 2, 6.1च्या नियर बाय आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच याचा अर्थ काय आपण इथे घेतोय? ॲट pH 6.1, ॲट pH 6.1 0 चार्ज, there will be 0 charge. There will be 0 charge. Okay, there will be 0 charge at pH
6.1ला त्या मॉलिक्यूलला, त्या अमिनो ॲसिडला चार्ज काय असणार आहे, तर 0 चार्ज असणार आहे. म्हणजेच पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह जे चार्जेस आहेत ते काउंटर बॅलन्स तिथे असणार आहेत. ओके, दिस इज अ फर्स्ट क्वेश्चन. आफ्टर दॅट लेट्स मूव टू द नेक्स्ट पॉईंट, दॅट इज आता अमिनो ॲसिड्समध्ये काही ॲसिडिक अमिनो ॲसिड असणार आहेत, काही बेसिक अमिनो ॲसिड असणार आहेत. Okay, some of the amino acids are acidic, that means having more negative charge, and some of the amino acids are basic, that means they are having more positive charge. Okay, तर काही acidic amino acids असतात, त्यांच्यासाठी आता आपण काही examples बघू. For acidic amino acids which having the more negative charge like aspartate D आणि glutamate. Glutamateचा short form आहे E. Okay, aspartate and glutamate with negative side chain, isoelectric point is average of pKa 2 acidic values. Okay, जर आपल्याला आयसोइलेक्ट्रिक पॉइंट pKa काढायचा असेल ॲसिडिक अमिनो ॲसिडचा, तर आपल्याकडे 3 व्हॅल्यूज असतात जनरली. 3 व्हॅल्यूज कोणत्या असणार आहेत आपल्याकडे? पहिली व्हॅल्यू असते आपल्याकडे pKa 1 फॉर कार्बोक्सिलिक ग्रुप. सेकंड व्हॅल्यू असते आपल्याकडे ॲट pH 7 अँड थर्ड व्हॅल्यू असते आपल्याकडे ऑफ दी अमोनिया ग्रुप. ओके, आता जेव्हा आपण कार्बोक्सिलिक ॲसिड किंवा जेव्हा आपण ॲसिडिक अमिनो ॲसिडबद्दल बोलतो आहे, तर तिथे 2 ॲसिडिक ग्रुपच्या व्हॅल्यू असतात. ओके, इन्स्टेड ऑफ pH 7 देअर आर 2 ॲसिडिक व्हॅल्यूज, 2 ॲसिडिक pK. ओके, 2 ॲसिडिक pK असणार आहे. आणि आपण जर आपल्याला ॲसिडिक अमिनो ॲसिडचा pKa काढायचा आहे, आयसोइलेक्ट्रिक पॉईंट काढायचा आहे, तर आपण काय करत असतो, या 2 वरच्या व्हॅल्यूज आहे आपण त्यांची तिथे सम करून आपण डिवायडेड बाय 2 करत असतो. ओके, जर ॲसिडिक अमिनो ॲसिड आहे तर आपण वरच्या 2 व्हॅल्यूज घेणार आहे. ज्या 2 व्हॅल्यूजमध्ये अमाऊंट कमी आहे, कमी pH आहे, आपण त्या 2 व्हॅल्यूज आपण घेत असतो. ओके, सो फॉर ॲसिडिक अमिनो ॲसिड लाईक ॲसिडिक अमिनो ॲसिड्स कोणते आहेत? ॲस्पर्टेट अँड ग्लुटामेट. आयसोइलेक्ट्रिक पॉइंट इज ॲव्हरेज ऑफ pKa ऑफ 2 ॲसिडिक व्हॅल्यूज. 2 ॲसिडिक व्हॅल्यूचा pKa तिथे घेतला जात असतो. ओके, 2 ॲसिडिक व्हॅल्यूचा ॲव्हरेज pKa तिथे घेतला जात असतो. ओके, फॉर एक्झाम्पल कोणकोणते आहेत असे अमिनो ॲसिड ज्यांचा आपल्याला ॲसिडिक व्हॅल्यूज आपल्याला त्यांच्या घ्यायच्या आहेत? ओके, सो असे अमिनो ॲसिड्स आहेत सिस्टीन, टायरोसिन, ॲस्पार्टेट अँड ग्लुटामेट. ओके, सिस्टीन, टायरोसिन, ॲस्पार्टेट अँड ग्लुटामेट. जर आपल्याला या 4 अमिनो ॲसिड्सचा आयसोइलेक्ट्रिक पॉइंट आला तर आपण काय करत असतो, पहिल्या ज्या 2 व्हॅल्यूज असतात, पहिल्या 2 व्हॅल्यूज कोणत्या? ॲसिडिक pKa. ओके, 2 ॲसिडिक व्हॅल्यूज ज्या असतात आपण त्यांचा ॲव्हरेज घेत असतो. ओके, इन केस ऑफ दी सिस्टीन, टायरोसिन, ॲस्पार्टेट अँड ग्लुटामेट या 4 अमिनो ॲसिडसाठी आपण 2 ॲसिडिक व्हॅल्यूजचा ॲव्हरेज आपण घेत असतो. ओके, कीप दिस इन माइंड, इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. ओके, जर ॲसिडिक अमिनो ॲसिड्स असतील तर ॲसिडिक अमिनो ॲसिडसाठी आपण 2 ॲसिडिक व्हॅल्यूजचा आपण ॲव्हरेज घेत असतो. ओके, 2 ॲसिडिक व्हॅल्यूजचा ॲव्हरेज आणि हे 2 ॲसिडिक व्हॅल्यूजचा ॲव्हरेज घेतल्यानंतर आपल्याला करेक्ट आन्सर मिळत असतो. ओके, आणि हे ॲसिडिक अमिनो ॲसिड्स ओके आपण इथे कोणकोणते घेतोय? सिस्टीन, टायरोसिन, ॲस्पार्टेट अँड ग्लुटामेट. ओके, दीज आर दी 4 अमिनो ॲसिड. आपण त्यासाठी ॲसिडिक व्हॅल्यूजचा ॲव्हरेज आपण घेत असतो. ओके, सो आफ्टर दॅट लेट सॉल्व वन ऑफ द एक्झाम्पल. दॅट इज फर्स्ट क्वेश्चन इज कॅल्क्युलेट आयसोइलेक्ट्रिक पॉइंट ऑफ ॲस्पार्टिक ॲसिड. काय सांगितलं त्यांनी? आयसोइलेक्ट्रिक पॉइंट कॅल्क्युलेट करायचा आहे ॲस्पार्टिक ॲसिडचा, विच हॅविंग pKa 1 ऑफ अल्फा कार्बोक्सिलिक ॲसिड 2.2. आधी कंप्लीट क्वेश्चन रीड करायचा, त्यानंतरच सॉल्व करायला स्टार्ट करायचा. pKa 2 ऑफ अल्फा कार्बोक्सिलिक ॲसिड इज 3.4. pKa 3 ऑफ अल्फा अमिनो ग्रुप इज 9.8. ओके, ॲज वी हॅव डिस्कस्ड आपल्याला 2 ॲसिडिक व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या आहेत. 2 ॲसिडिक व्हॅल्यूज आपल्याला घ्यायच्या आहे. ओके, देअरफॉर आधी फॉर्म्युला लिहायचा pKa 1 प्लस pKa 2 डिवायडेड बाय 2. 2 ॲसिडिक व्हॅल्यूज कोणत्या आहेत आता इथे?
दोन ॲसिडिक pH कोणते आहेत? पहिला आहे 2.2, 2.2, सेकंड आहे 3.4 डिवायडेड बाय 2. आता या दोघांचा ॲव्हरेज आपण इथे घ्यायचा आहे. काय येणार आहे? 2 + 4 6 अँड 3 + 2 5. 5.6 डिवायडेड बाय 2, दॅट मीन्स हा 2.8 च्या नियर बाय येणार आहे. ओके, इट विल कम 2.8 नियर बाय. ओके, 2.8 च्या नियर बाय हा येणार आहे. ओके, सो आपण इथून काय म्हणतो आहे? ॲट pH 2.8, at pH 2.8 there will be zero charge. There will be zero charge. Okay, zero charge केव्हा असणार आहे? pH 2.8 ला. 2.8 pH ला इथे झिरो निगेटिव्ह चार्ज असणार आहे. आणि तेच जर आपण हा pH 7 at pH 7, ओके, जसा आपण pH वाढवला इथे काय होणार आहे? डिप्रोटोनेशन व्हायला स्टार्ट होणार आहे. At pH 7, deprotonation will be there and negative charge to the structure. Deprotonation will be there and negative charge to the structure. स्ट्रक्चरला कोणता चार्ज असणार आहे? निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज टू दी स्ट्रक्चर. ओके, सो दॅट इज अबाउट दी ॲसिडिक अमिनो ॲसिड्स. हे आपण जे बघितलं ते आहे ॲसिडिक अमिनो ॲसिड्सबद्दल. ठीक आहे, ॲसिडिक अमिनो ॲसिड्सचं हे लक्षात ठेवायचं आहे. जर आपण ॲसिडिक अमिनो ॲसिडबद्दल जर आपण बघतो आहे तर इथे सिस्टीन, टायरोसिन, ॲस्पार्टेट आणि ग्लुटामेट आपल्याला यांच्या 2 ॲसिडिक व्हॅल्यूजचा आपल्याला ॲव्हरेज घ्यायचा असतो. ॲव्हरेज ऑफ 2 ॲसिडिक व्हॅल्यूज. ओके, आणि 2 ॲसिडिक व्हॅल्यूजचा ॲव्हरेज घेतल्यानंतर आपल्याला करेक्ट ऑप्शन हा आपल्याला मिळत असतो. ओके, आणि हे केल्यानंतर डिव्हिजन करायला विसरायचं नाही आहे. ओके, डिवायडेड बाय 2, नाहीतर आपण आपल्याला ऑप्शन मिळतो आहे, आपल्याला क्वेश्चन येतो आहे, या एक्साइटमेंटमध्ये आपण डिव्हिजन करायचं विसरतो. तर ते हे डिव्हिजन करायला विसरायचं नाही आहे. ओके, सो हे क्वेश्चन्स व्यवस्थित सॉल्व करायचे असतात आणि हा क्वेश्चन दरवर्षी एक क्वेश्चन तरी हा एक्झामला असतोच. ओके, सो आफ्टर दॅट लेट्स मूव अहेड. लेट्स मूव अहेड विथ दी बेसिक अमिनो ॲसिड. आता आपण बघितलं न्यूट्रल अमिनो ॲसिडचा pH कसा काढायचा, ॲसिडिक अमिनो ॲसिडचा कसा काढायचा. आता थर्डली आपण बघणार आहे बेसिक अमिनो ॲसिडचा pH, PI और आयसोइलेक्ट्रिक पॉईंट आपण कसा काढायचा. ओके, बेसिक अमिनो ॲसिड्स असे अमिनो ॲसिड असतात ज्यांच्यावर एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे. दे कॅरी द एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज. ओके, त्यांच्याकडे एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज आहे. अमिनो ॲसिड लाईक हिस्टिडीन, लायसिन अँड अर्जिनिन विथ पॉझिटिव्ह साईड चेन. ओके, त्यांच्या साईड चेनमध्ये पॉझिटिव्ह और अमिनो ग्रुप हे जास्त असणार आहे. 2 अमिनो ग्रुप्स इथे असणार आहे. PI इज द ॲव्हरेज ऑफ pKa ऑफ 2 बेसिक व्हॅल्यूज. इथे काय असणार आहे? आयसो इलेक्ट्रिक पॉईंट आपण काढताना 2 बेसिक व्हॅल्यूजचा ॲव्हरेज आपण इथे घेणार आहे. 2 बेसिक व्हॅल्यूजचा ॲव्हरेज. ओके, फर्स्ट ऑफ ऑल बेसिक अमिनो ॲसिड्स काय आहेत ते समजून घ्यायचं आहे. बेसिक अमिनो ॲसिड्स ज्यांच्यावर अशा अमिनो ॲसिड ज्यांच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज हा जास्त असणार आहे. ओके, असे अमिनो ॲसिड्स. मग बेसिक अमिनो ॲसिड कोणकोणते आहेत? हिस्टिडीन, लायसिन अँड अर्जिनिन. दिस 3 आर दी बेसिक अमिनो ॲसिड विथ पॉझिटिव्ह साईड चेन. ओके, जर आपल्याला अशा अमिनो ॲसिडचा, बेसिक अमिनो ॲसिडचा जर आपल्याला आयसो इलेक्ट्रिक पॉईंट काढायचा आहे, अशा अमिनो ॲसिडचा PI काढायचा आहे, तर त्यावेळेस आपण काय करत असतो? pKa2 + pKa3 डिवायडेड बाय 2. 2 बेसिक व्हॅल्यूजचा ॲव्हरेज आपण घेत असतो. ओके, 2 बेसिक व्हॅल्यूजचा आपण ॲव्हरेज इथे घेणार असतो अँड दॅट इज डिवायडेड बाय दी 2. ठीक आहे, हे हा फॉर्म्युला इथे लक्षात ठेवायचा आहे इन केस ऑफ दी बेसिक अमिनो ॲसिड. बेसिक अमिनो ॲसिड कोणते आहे? हिस्टिडीन, लायसिन अँड अर्जिनिन. दिस 3 आर द बेसिक अमिनो ॲसिड. ओके, लेट्स सॉल्व वन ऑफ द एक्झाम्पल रिगार्डिंग बेसिक अमिनो ॲसिड. ओके, काय आहे क्वेश्चनमध्ये? कॅल्क्युलेट आयसो इलेक्ट्रिक पॉईंट ऑफ हिस्टिडीन. हिस्टिडीन काय आहे ते बघायचं. आता आपल्याला इथे आपण पार्ट्स आपण तयार केलेले आहेत, पार्ट्स प्रिपेअर केले की आपण आधी ॲसिडिक अमिनो ॲसिड्स केले, मग आपण बेसिक अमिनो ॲसिड्स केले.
ठीक आहे. आता आपल्याला तिथे काही पार्ट्स नसणार आहे. सो आधी लक्षात घ्यायचं की हिस्टिडीन काय आहे. मग हिस्टिडीन आपल्याला कळतोय की हा बेसिक अमिनो ॲसिड आहे. तिथे आपण लिहून घ्यायचं हा बेसिक अमिनो ॲसिड आहे और याला काय आहे पॉझिटिव्ह चार्ज आहे. गिवन pKa1 2.34 सॉरी 2.35, pKa2 अल्फा NH3 10.25 अँड pKa3 अल्फा NH3 6.25. ठीक आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, फॉर्म्युला हिस्टिडीनचा आहे, बेसिक अमिनो ॲसिडचा आहे, म्हणजेच pKa2 प्लस pKa3 डिवायडेड बाय 2. ओके, डिवायडेड बाय 2. आता pKa2 काय आहे आपल्याकडे 10.25 प्लस सेकंड काय आहे pKa3 इज 6.25. ओके, डिवायडेड बाय 2. आता हे 16.50 डिवायडेड बाय 2. ओके, दॅट विल बी समथिंग 8.25 असं काहीतरी. ओके, रिलेटेड टू 8.25 नियर बाय असं काहीतरी आपला आन्सर येणार आहे 8.25. ठीक आहे. आता हे आपल्याकडे आन्सर येतं आहे 8.25 फॉर बेसिक अमिनो ॲसिड. सो ॲट pH 8.25 at pH 8.25 there will be there will be zero charge. There will be zero charge. ओके, झिरो चार्ज तिथे असणार आहे ॲट pH 8.25. ठीक आहे. आता जसं आपण 8.25 पेक्षा pH इन्क्रीज केला तर तिथे डिप्रोटोनेशन होणार आहे. pH मोर दॅन 8.25 डिप्रोटोनेशन विल बी देअर. ॲट pH 7 देअर विल बी पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे. जसं आपण pH कमी करतो आहे तसं तिथे प्रोटोनेशन होणार आहे. जसं आपण pH वाढवतो आहे तसं तिथे डिप्रोटोनेशन तिथे हे होत असतं. ओके, सो हे आयसो इलेक्ट्रिक पॉईंट हे प्रॉपरली लक्षात ठेवायचं आहे. यावर तुम्हाला दरवर्षी एक क्वेश्चन तरी तुम्हाला इथे येत असतो. ओके, सो आयसो इलेक्ट्रिक पॉईंट हा व्यवस्थित हा जो टॉपिक आहे हा नीट करून घ्यायचा आहे सर्वांनी. ठीक आहे. आपण एकदा परत हा पूर्ण टॉपिक आपण एकदा रिवाइज करू. ओके, लेट्स रिवाइज दिस टॉपिक अगेन. ओके, अबाउट न्यूट्रल अमिनो ॲसिड. जर आपल्याला न्यूट्रल अमिनो ॲसिडचा आयसो इलेक्ट्रिक पॉईंट विचारला आहे तर आपण pK1 pK3 या दोन व्हॅल्यूजचा ॲव्हरेज घेणार आहे. जर आपल्याला न्यूट्रल अमिनो ॲसिडबद्दल विचारलं आहे. ओके, जर आपल्याला ॲसिडिक अमिनो ॲसिडचं विचारलं आहे, ॲसिडिक अमिनो ॲसिडमध्ये आपण काय करणार आहे pK1 प्लस pK2 डिवायडेड बाय 2. ओके, थर्ड कंडिशन इज बेसिक अमिनो ॲसिड बद्दल जर आपल्याला विचारलं आहे तर आपण काय करणार आहे pK2 प्लस pK3 डिवायडेड बाय 2. ओके, न्यूट्रल pK1 pK3 फर्स्ट अँड लास्ट, ॲसिडिक फर्स्ट 2 अँड बेसिक लास्ट 2. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आता ॲसिडिकमध्ये आपण कोणकोणते एक्झाम्पल्स घेतले होते, सिस्टीन, टायरोसिन, ॲस्पार्टेट अँड ग्लुटामेट. वेअर ॲज इन केस ऑफ द बेसिक अमिनो ॲसिडमध्ये आपण कोणकोणते घेतलेले आहेत, लायसिन, हिस्टिडीन अँड अर्जिनिन. हे 3 अमिनो ॲसिड आपण बेसिकमध्ये घेतलेले आहेत. ओके, बेसिक आणि ॲसिडिक अमिनो ॲसिड लक्षात ठेवायचे आहेत कोणते आहेत, आणि जर या दोघांमधले नसतील तर या 7 अमिनो ॲसिडमधले नसतील तर तो अमिनो ॲसिड न्यूट्रल असणार आहे. ओके, ते सुद्धा आपण पुढे क्लासिफिकेशनमध्ये आपण आता बघणार आहे. ओके, सो आपण इथपर्यंतचा आपण जोही काही पार्ट बघितला आहे तो आहे कंप्लीट आयसो इलेक्ट्रिक पॉईंटचा. यावर खूप सारे क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये येत असतात आणि दरवर्षी हे क्वेश्चन्स एक्झाममध्ये येत असतात. ओके, तुम्हाला pH बद्दल क्वेश्चन्स येणार आहेत, तुम्हाला झ्विटर आयनबद्दल क्वेश्चन्स येणार आहेत. ओके, सो हे क्वेश्चन्स जे आहेत हे प्रॉपरली सॉल्व करायचे आहेत. काही PYQs प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व करायचे आहे आणि त्यातून जेही काही क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व नसतील करता येत तुम्ही चॅटबॉक्समध्ये टाकू शकतात, आपण ते सॉल्व करू. ओके, अँड अलॉंग विथ दॅट आपण काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स आपण सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, टिल दॅट सर्वांनी प्रॅक्टिस करायची आहे. कोणालाही या टॉपिकबद्दल काही डाऊट असेल तुम्ही विचारू शकतात. ओके, सो एव्हरी वन ऑफ यू रिव्हिजन करा या टॉपिकची. ओके,
थँक्यू.